नमस्कार. आज आपण अगदी झटपट तयार होणारा आणि अगदी वेगळ्या पद्धतीने आज आपण गोडाचा शिरा बनवणार आहोत. खूप छान मऊ लुसलुशीत अगदी कापसासारखा मऊ असा हा शिरा तयार होतो. तर आज आपण अगदी झटपट तयार होणारा गोडाचा शिरा बनवणार आहोत. हा शिरा तुम्ही अगदी नैवेद्यासाठी किंवा अगदी सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता. तर हा शिरा कसा बनवायचा तो आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. एका पातेल्यामध्ये आपण 2 वाटी पाणी घेणार आहोत. तर इथे आपण ज्या वाटीने पाणी घेतलं त्याच वाटीने अर्धी वाटी इथे मी दुधाचा वापर करणार आहे. इथे तुम्हाला जर पाण्याच्या ऐवजी दुधाचा वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकता. तर इथे आपण 2 वाटी पाणी आणि अर्धी वाटी दुधाचा वापर केलेला आहे. तर आता आपण एका पातेल्यामध्ये 1 वाटी साखरेचा वापर करणार आहोत. ज्या वाटीने आपण पाणी घेतलं त्याच वाटीने 1 वाटी आपण इथे साखर घेतलेली आहे. तर साखर अगदी स्लो गॅसवरच आपल्याला अशा पद्धतीने विरघळून घ्यायची आहे. तर इथे पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे. साखर अशा पद्धतीने पातेलं गरम झालं की अशा पद्धतीने साखर पूर्णपणे विरघळली जाते. तर स्लो गॅसवरच आपल्याला साखर छान विरघळून घ्यायची आहे. इथे साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर ज्या पातेल्यामध्ये आपण 2 वाटी पाणी आणि अर्धी वाटी दुधाचा वापर केलेला ते आपण आता साखरेमध्ये अशा पद्धतीने छान मिक्स करून घेणार आहोत. दूध आणि पाणी आपण साखरेमध्ये मिक्स करून झाल्यानंतर साखरेचे थोडेसे खडे तयार होतात. तर अशा पद्धतीने स्लो गॅसवर आपल्याला साखर विरघळेपर्यंत आपल्याला छान अशा पद्धतीने ढवळून घ्यायचं आहे. तर आता इथे एक उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर पूर्णपणे साखर विरघळली जाते. साधारण साखर छान विरघळलेली आहे आणि आता एक उकळी येऊ द्यायची आहे. तर इथे एक उकळी आल्यानंतर आपण वेलची आणि जायफळ पावडरचा वापर करणार आहोत. तर इथे साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि एक छान अशी उकळी आलेली आहे. आता इथे गॅस बंद करायचा आहे. आता आपण एका पातेल्यामध्ये ज्या वाटीने आपण पाणी घेतलं त्याच वाटीने 1 वाटी आपण साजूक तूपचा वापर करणार आहोत. तर इथे 1 वाटी आपण साजूक तूप घेतलेलं आहे पातळ करून आणि त्याच वाटीने 1 वाटी इथे मी जाड रवा घेतलेला आहे. तर इथे तुम्हाला जर बारीक रवा वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता. इथे मी जाड रव्याचा वापर केलेला आहे. तर इथे स्लो गॅसवरच आपल्याला रवा छान बदामी रंगावर भाजून घ्यायचा आहे. तर इथे पाहू शकता रव्याचा साधारण रंग बदलत आलेला आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरच आपल्याला रवा छान भाजून घ्यायचा आहे. इथे तुम्हाला जर तुपाचा प्रमाण कमी करायचं असेल तर तुम्ही करू शकता. इथे मी 1 वाटी रव्याला 1 वाटी साजूक तुपाचा वापर केलेला आहे. तर इथे आपण आता आवडीनुसार ड्रायफ्रूट्सचा वापर केलेला आहे आणि छान आपण भाजून घेतलेले आहे. इथे आपण साखरेमध्ये दूध आणि पाणी मिक्स करून घेतलेलं ते पाणी आता आपण रव्यामध्ये अशा पद्धतीने हळूहळू ओतणार आहोत. तर इथे काळजीपूर्वक पाण्याचा वापर करा म्हणजे अंगावर उडण्याची शक्यता असते. तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण छान साखरेचं पाणी जे तयार करून घेतलेलं ते अशा पद्धतीने छान मिक्स करून झालेलं आहे. तर इथे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि एक छान उकळी येऊ द्यायची आहे. तर इथे पाहू शकता शिऱ्याला छान एक उकळी आलेली आहे आणि आपण चमच्याने छान ढवळून घेणार आहोत. खूप छान मऊ लुसलुशीत असा हा शिरा तयार होतो आणि अप्रतिम असा चविष्ट असा हा शिरा तयार होतो. नक्की रेसिपी बनवून बघा. तर अगदी स्लो गॅसवर आपल्याला आता पाणी सुकवून घ्यायचं आहे. तर अगदी छान अशी उकळ आलेली आहे आणि आता पूर्णपणे आपण पाणी सुकवून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता साधारण पाणी सुकत आलेलं आहे आणि आता आपण चमच्याने ढवळून घेणार आहोत. तर इथे साधारण पाणी सुकलेलं आहे. तर इथे आपण चमच्याने अशा पद्धतीने ढवळून झाल्यानंतर आपण अगदी 2 मिनटासाठी आता झाकण ठेवणार आहोत. तर स्लो गॅसवर आपल्याला पातेल्यावर झाकण ठेवून 2 मिनटं आपण वाफ देणार आहोत. तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि झाकण ठेवून 2 मिनटासाठी वाफ देणार आहोत. तर इथे 2 मिनटं झालेली आहेत आणि झाकण काढून बघायचं आहे. तर इथे छान असा आपला मऊ लुसलुशीत असा हा शिरा तयार झालेला आहे. तर लक्षात ठेवा आपण इथे जाड रवा घेतलेला त्याच्यामुळे आपण 2 वाटी पाणी आणि अर्धी वाटी दुधाचा वापर केलेला आहे. इथे तुम्ही जर बारीक रवा वापरणार असलात तर पाण्याचा किंवा दुधाचा वापर कमी करा. नाहीतर मग अगदीच मऊ लुसलुशीत असा हा शिरा तयार होईल. तर इथे तुम्ही कमी अधिक पाण्याचा वापर करू शकता. तर इथे पाहू शकता छान असा मऊ लुसलुशीत अगदी कापसासारखा मऊ असा आपला हा शिरा तयार झालेला आहे. तर हा शिरा तुम्ही नैवेद्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता. खूप छान चविष्ट असा हा शिरा तयार होतो. नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा
आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.